नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनला म्हणते की पेनड्राईव्हवर नक्की डी हे नाव का असेल, त्या सुरेशच सरनेम. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, सुरेशच सरनेम हे कदम आहे आणि सगळे डॉक्युमेंट आम्ही चेक केले आहे, त्याच्या आयडी प्रूफ पाहिला आहे. तर सायली म्हणते, टोनीच आडनाव काय असू शकतं. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, त्याचं काय आहे ते माहीत नाही, कदाचित त्या टोनीच आडनाव असू शकतं. तर सायली अंदाज व्यक्त करत म्हणते, किंवा कदाचित या सगळ्यामध्ये तिसरी व्यक्तीही असू शकते. म्हणजे बघा ना, सुरेश आणि टोनी यांच्याशी माझा कधीच संबंध आला नाही, मग या सगळ्यामध्ये तरी सुद्धा माझं नाव अगदी व्यवस्थित गोल गेला आहे. म्हणूनच मला असं वाटते की यामध्ये तिसरी व्यक्तीही असू शकते. अर्जुन म्हणतो, शक्यता नाकारता येत नाही आणि आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे. आता सायली आणि अर्जुन या विषयावर बोलत असतात, त्याच वेळी श्वेता त्या ठिकाणी येते आणि सायलीला विचारते, येऊ का. सायली म्हणते, ये ना. तर श्वेता म्हणते, काही नाही, कल्पना मावशीने आठवण करून द्यायला सांगितली, तुम्हा दोघांना सोनोग्राफीसाठी जायचं आहे ना. तर सायली म्हणते, हो, आता आम्ही जातच आहोत, आले मी फ्रेश होऊन येते, तोपर्यंत श्वेता आईंना सांग की आम्ही जातोय म्हणून. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी सुद्धा तयार होतो. आता श्वेता तिथे असणारे कप घेण्यासाठी पुढे येते. अर्जुनचा मोबाईलही तिथे असतो. अर्जुनच्या मोबाईलमध्ये पेनड्राईव्हचा फोटो असतो. आता तो फोटो पाहण्यासाठी श्वेता पुढे येणार, परंतु त्याच वेळी अर्जुनला कॉल आलेला असतो आणि त्यामुळे श्वेताला त्या पेनड्राईव्हचा फोटोही दिसत नाही. श्वेताचा नाईलाज होतो. आता अर्जुन श्वेताला म्हणतो, श्वेता जरा मोबाईल देतेस का. श्वेता अर्जुनचा मोबाईल देते आणि श्वेता तिथून निघून जात असते. अर्जुनला आलेला फोन अर्जुन रिसीव्ह करतो आणि त्यानंतर सायली आणि अर्जुन आता सोनोग्राफीसाठी बाहेर पडलेले असतात. आता सायलीच्या कुठेच लक्ष लागत नसतो. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, मला माहीत आहे तुझ्या डोक्यात सतत मानसी आणि इतर मुलींचा विचार आहे, परंतु या सगळ्यात आपण ही खेस अशीच वाया घालवायला नको. सायली म्हणते, हो, मला माहीत आहे. अर्जुन म्हणतो, आपण मुलींसाठी प्रयत्न करतच आहोत, आपण कोणतीच गोष्ट सोडत नाही आहोत, अगदी व्यवस्थित प्रयत्न चालू आहे आणि त्यांचा शोध घेता येईल. परंतु ही गोष्ट विसरून चालणार नाही की हे आपलं पहिलं बाळ आहे. ते पोटात असल्यापासून मोठं होईपर्यंत त्याच्या प्रत्येक गोष्टी, त्या प्रत्येक मोमेंट आपल्याला जपून ठेवायचे आहे, त्या गोष्टी अनुभवायच्या आहेत. अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्या बाळाला पुढे जाऊन असं वाटायला नको की आपल्या आई वडिलांसाठी आपण महत्वाचे नाही आहोत. तर सायली म्हणते, नाही, असं कधीच होणार नाही. अहो, मला तर माझ्या बाळाव्यतिरिक्त काहीच महत्वाचं नाहीये आणि तुम्ही जे बोलताय ते मला कळतंय. तुमचा मुद्दा मला पटतोय. या क्षणापासून मी या गोष्टीचा नक्कीच विचार करेन. आपल्या बाळाच्या बाबतीत आपला आनंद मी कमी होऊ देणार नाही. आता सायलीचा मूड फ्रेश करण्यासाठी अर्जुन सायलीला म्हणतो, बरं बायको, मला एक सांग, आज आपण सोनोग्राफीसाठी जातोय ना. मग आज आपल्याला आपल्या बाळाचा चेहरा दिसेल ना, म्हणजे डोळे, नाक, कान, इबलूचे गाल, इबलूचे हात, पाय, सगळं दिसेल ना. सायली म्हणते, स्पष्ट चेहरा तर दिसणार नाही, पण 7व्या महिन्याची सोनोग्राफी आहे म्हटल्यावर छोटे छोटे अवयव, हात, पाय, नाक, कान, हे सगळं काही दिसू शकतं. अर्जुन एवढा खुश होतो की त्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. अर्जुन म्हणतो, आज मला पहिल्यांदा आपलं बाळ पाहता येणार आहे. नेहमी काय प्रतिमा असत्या किंवा मम्मा तुझ्यासोबत यायची, परंतु आज मला ती संधी मिळाली आहे. आज माझ्या बाळाला मला पहिल्यांदा पाहता येणार फोटोमध्ये. तर फोटोमध्ये तर सायली हसतच अर्जुनला म्हणते, अहो, त्याच्या काही फोटो वगैरे पाहायला मिळणार नाहीये तुम्हाला. अर्जुन म्हणतो, हा, ते मला माहीत आहे, पण आज मला माझ्या बाळाला बघता तर येईल ना. मग एवढंच तर हव्य मला. असं म्हणत अर्जुन खूप खुश होतो. सायली अर्जुन हॉस्पिटलच्या दिशेने निघालेले असतात. आता सायलीला मनूच्या वयाच्या 2 मुली चालत जात असताना दिसतात. सायलीला मनूचे क्षण आठवतात.
त्यांच अचानक गायब होणं आणि कुसुमताईंचा फोन येलो की मुली क्लासच्या तिथे उतरल्या होत्या पण त्या इथे आल्याच नाहीत. त्या दुकानात जाणार होत्या आणि मग येणार होत्या परंतु अजूनपर्यंत मुली आल्याच नाहीत, मुली सापडल्याच नाही. तर आता सायली अर्जुनला म्हणते, अहो या मुलींना आपण त्यांना जिथे जायचं आहे तिथे सोडूयात का? बघा ना आपल्या मनोच्या वयाच्या आहेत. अर्जुन म्हणतो, तू म्हणशील तसं. आता अर्जुन गाडी थांबवतो. सायली त्यांना विचारते, कुठे जायचंय तुम्हाला? तर त्या मुली सायलीला म्हणतात, स्टेशनच्याच बाजूला आमचा क्लास आहे, आम्ही तिथेच जात आहोत. सायली म्हणते, मग चला ना आम्ही तुम्हाला सोडतो. तर आता मुली एकमेकींकडे पाहू लागतात. अर्जुन म्हणतो, टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला सुखरूपच सोडणार आहोत. पण हो तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल तर काही हरकत नाही. तर त्यावेळी त्या मुली विचार करतात आणि म्हणतात, नाही हरकत नाही, आम्ही येतो तुमच्यासोबत. नाही तरी आम्हाला चालायला भरपूर वेळ जाईल असं म्हणतात. सायली त्यांना म्हणते, मग बसा ना गाडीत. आता त्या दोन्ही मुली गाडीत बसतात. सायली त्यांना त्यांच्या क्लासच्या तिथे सोडायला जातात असते. आता जात असताना सायली त्यांच्यासोबत गप्पा मारते आणि त्यांना विचारते, कोणत्या क्लासला जाता तुम्ही? त्यावेळी त्या म्हणतात, आमचा शिवणकामाचा क्लास असतो, विणकाम आणि भरतकामही तिथे शिकवलं जातं. आता सायलीला कुसुमताईंच बोलणं आठवतं. कुसुमताई म्हणतात, अगं मनूचा जो शिवणकाम भरतकामचा क्लास आहे ना, तीच तिथेच मी बाकीच्या मुलींचंही नाव नोंदवलं आहे. आणि आता तर त्या क्लास शिकवणारा मॅडम म्हणतात की त्यांची कर्जतला पिकनिक जाणार आहे. आता सायली त्याच गोष्टीच्या विचारात असते आणि अर्जुन त्या मुलींशी गप्पा मारत असतो. आता मुली क्लासपर्यंत पोहोचलेल्या असतात. त्या मुली अर्जुनला म्हणतात, दादा गाडी इथेच थांबव, याच बिल्डिंगमध्ये आमचा क्लास आहे. आता गाडीतून उतरल्यानंतर त्या मुली म्हणतात, आम्ही येतो, हा थक्यू. तर सायली म्हणते, हरकत नाही, पण नेहमी स्वतःची काळजी घ्या. आता त्या मुली तिथून निघून जातात. सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुनही खुश होतो. सायलीला मनूची खूप आठवण येत असते. सायली म्हणू लागते, या मुलींना पाहिल्यानंतर माझ्या मनूची आणि इतर मुलींची मला खूप आठवण येते. खरंच माझ्या मुली किती साध्या सरळ होत्या. क्लासला तर जात होत्या ना, त्या माझ्या डोहाळे जेवणा दिवशी मला गिफ्ट घ्यायचं म्हणून त्या बसमधून उतरल्यात. तिथून आजपर्यंत माझ्या मुली मला दिसल्या सुद्धा नाहीत. तर आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो, बस जिथे थांबली तिथून मार्केटमधून जाणाऱ्या रस्त्यापर्यंत सगळ्याच गोष्टी अगदी तपासून पाहायला हव्यात. तर सायली म्हणते, पण असं कसं होईल की त्या रस्त्यात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसेल? तर अर्जुन म्हणतो, कॅमेरे नक्कीच असतील, परंतु ते वर्किंग आहेत की नाही हे मात्र माहीत नाही. सायली अर्जुनला म्हणते, पण कदाचित आपल्या नजरेतून आपल्याला काहीतरी नक्कीच दिसू शकेल ना, कदाचित जे पोलिसांच्या नजरेतून सुटलं असेल अशी एखादा क्लू आपल्याला नक्कीच मिळू शकतो. मला तरी असं वाटते की एखादा सीसीटीव्ही कॅमेरा तर नक्कीच सुरू असेल की जो बघायचा राहून गेला असेल. तर अर्जुन म्हणतो, नाही, असं कधीही होत नाही. पण मला ही गोष्ट सुद्धा माहीत आहे की जोपर्यंत आपण स्वतः जाऊन तिथे चेक करत नाही, त्या गोष्टीची शहानिशा करत नाही, तोपर्यंत तुझ्या डोक्यातील हे विचार काही बंद होणार नाहीत. आपण एक काम करूयात, सोनोग्राफी झाल्यानंतर त्याच रोडने जाऊयात आणि बघूयात, मग तर तुला समाधान मिळेल ना. तर सायली खुश होते आणि म्हणते, हो चालेल. सायली अर्जुनला म्हणते, पोलिसांची नजर खूप वेगळी असते, ते सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित शोधतात, मला मान्य आहे, परंतु स्वतःच्या मुलीला शोधणाऱ्या आईची नजर वेगळी असते. मला वाटतंय की तिथे मनात काहीतरी सापडू शकतं आणि हा पर्याय, हा मार्ग आपण वापरायला पाहिजे. आपण ही संधी सोडायला नको, ती गोष्ट सुद्धा आपण पडताळून पाहायला हवी. अर्जुन सायलीला म्हणतो, मी मुलींना शोधतच आहे बायको, परंतु आता माझ्यासोबत एक आई आहे आणि मला खात्री आहे आता आईच्या नजरेतून तिच्या मुली कुठेही जाणार नाहीत. आपण त्या मुलींना लवकर शोधणार आहोत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया श्वेताला फोन करते आणि म्हणू लागते, श्वेता, तुला त्या सुभेदारांच्या घरात पाठवून काही फारसा उपयोग झाला नाही.
असं मला तरी वाटते. अगं अर्जुन आणि सायली कोणत्या गोष्टींचा शोध घेतायत, ते नक्की काय शोधतायत, या सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केलायस का तू? श्वेता म्हणते, हो मी प्रयत्न केला, परंतु सायली अर्जुन काहीच कळू देत नाहीत. मी घरच्यांना सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा यातलं काहीच मलाच कळू देत नाहीयेत. कोणीच काही हाताला लागू देत नाही. तर प्रिया म्हणते, त्या दोघांच्या कामाबद्दल घरच्यांना फारस काही माहीत नसतं. ते कोणाला कधीच काही सांगत नाहीत. मी तर त्या घरात असताना सतत सायली आणि अर्जुनच्या रूमच्या बाहेरच मुक्कामाला असायचे. आता तुला सुद्धा तेच करावं लागेल. तुला तर डायरेक्टली सायली अर्जुनच्या रूममध्येच घुसावं लागेल आणि त्या रूममध्ये शिरूनच तुला सगळे पुरावे शोधावे लागतील. प्रियाला सायली अर्जुनच्या रूमबद्दल सगळं माहीत असतं. प्रिया श्वेताला म्हणते, त्यांच्या रूममध्ये एक व्हाईट बोर्ड आहे आणि त्यांना जर अशा गोष्टींचा शोध घ्यायचा असेल ना, तर त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनचे पॉइंट त्या व्हाईट बोर्डवर काढले जातात. तू एक काम कर, तू व्हाईट बोर्ड शोध आणि हो, त्यांच्या रूममध्ये कोणती फाईल वगैरे सापडते का बघ, आणि हो तसं जर झालं तर त्या सगळ्याचे पुराव्यांचे फोटो काढून ठेव. ते फोटो आपल्याला नक्कीच उपयोगाला येतील. त्या फोटोवरून आपल्याला थोडा तरी अंदाज येईल की ते नक्की कोणत्या गोष्टीचा शोध घेतात, इन्व्हेस्टिगेशन नक्की कोणत्या दिशेने चालू आहे. तर श्वेता आता प्रियाला म्हणते, मला इथे लहान बाळाला सांभाळायला ठेवलं आहे आणि त्या लहान बाळाची रूम आहे ना, ती इथे खाली आहे. मग मी सायली अर्जुनच्या रूममध्ये वरती कशी जाऊ शकते सांग ना? प्रिया श्वेताला म्हणते, मला नाही माहीत कसं जायचं ते, पण काही करायचं आणि तू आता शोधायचं. जोपर्यंत आपल्याला कळत नाही की ते दोघे काय शोधत आहेत, तोपर्यंत आपला शोध थांबायला नको. तू काहीही कर आणि रूममध्ये जा, हे सगळ्याचा शोध घे. मला माहीत आहे ते दोघंही मुलींचा शोध घेत असणार आणि हेच त्यांचं टार्गेट असणार. परंतु काही झालं तरी मुली त्यांच्या नजरेला सापडायला नको, मुली त्यांच्या हाताला लागायला नकोत. आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते, कारण सायली अर्जुन एकत्र आले की काय धमाका करू शकतात हे प्रियाने चांगलंच अनुभवलेलं असतं. घाबरतच प्रिया श्वेताला म्हणते, त्या जर मुली सापडल्या ना, तर मग आपण संपलो. तर प्रिया म्हणते, काही करून तू आत्ताच्या आता त्यांच्या रूममध्ये जा. श्वेता म्हणते, हो मी काहीतरी करून, काहीतरी कारण काढून त्यांच्या रूममध्ये जाते आणि काही सापडलं तर नक्कीच त्या सगळ्याचे फोटो तुला पाठवेन. श्वेता म्हणते, मी सांगेन की गोलूच खेळणं वगैरे काहीतरी शोधते. तर प्रिया म्हणते, बरं असं काहीतरी कारण सांगून त्यांच्या रूममध्ये जा आणि हो लवकरात लवकर या सीमाच्या मोबाईलवर मला गुड न्यूज पाठव. श्वेता आता फोन ठेवते आणि लगेच ती तिच्या कामाला सुरुवातही करते. तर दुसरीकडे पाहायला मिळत सायली अर्जुन सिटी हॉस्पिटलमधून बाहेर पडलेले असतात. सायली अर्जुनशी बोलत म्हणते, घरी गेल्यानंतर सर्वजण रिपोर्ट मागतील, सर्वांना बाळाला पाहायचं असेल, परंतु त्या अगोदर आपल्याला मानसी आणि इतर मुलीच्या रस्त्यावर उतरल्यात त्या रोडवर जावं लागेल आणि शोधावं लागेल. चला आता सायली पाहते तर मागे कोणीच नसते, कारण अर्जुन तर तिथेच उभा असतो. अर्जुनच्या हातात रिपोर्ट असतात आणि अर्जुन इतका खुश असतो की तो त्याच विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. सायली आवाज देत म्हणते, अहो तू अर्जुनच्या काही कुठे लक्ष नसतो. त्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्येच तो हरवून गेलेला असतो. तो त्या फाईलवरून हात फिरवतो, कारण तो इतका खुश असतो. त्याला त्याचा आनंद कसा व्यक्त करावा काहीच कळत नसतं. सायली अर्जुनला भानावर आणते आणि विचारते, काय कुठे हरवलात? तर अर्जुन म्हणतो, आज सोनोग्राफीच्या वेळी तू पाहिलस का आपल्या बाळाला? ते आपलं बाळ होतं. आता अर्जुनचा आनंद पाहून सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही पहिल्यांदा सोनोग्राफीला आलात ना, म्हणून तुम्हाला असं वाटते? तर अर्जुन म्हणतो, नाही, खरं तर मी पहिल्यांदा बाप होणार आहे ना, म्हणून मला असं वाटते. आता अर्जुन सायलीला त्या बाकावर बसवतो आणि म्हणतो, ये मी तुला दाखवतो. असं म्हणत सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवत त्यातील बाळाचा फोटो दाखवत म्हणतो, हे बघ डोळे
हे बघ गाल, हे बघ नाक, हे बघ छोटूसे कान आणि हे बघ हात पाय. आता मात्र अर्जुन इतका एक्साइटेड असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सायलीलाही हसायला येतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू हसू नकोस ना. आता आजूबाजूचे सगळे लोक त्या दोघांकडे पाहत असतात, तर अर्जुन मात्र त्या बाळाच्या खोटोमध्येच हरवून गेलेला असतो. अर्जुन म्हणतो, नाक बघ ना, अगदी माझ यासारखा आहे, पण गाल गाल तुझ्यासारखे आहेत. आता सायली नाटक करत असते. कल्पनाताई येताच म्हणतात, श्वेता अगं तू ही काम का करतेस? तुझं काम फक्त गोलूला सांभाळायचं आहे. तू ही काम अजिबात करायची गरज नाहीये. तर श्वेता नाटक करत म्हणते, त्यात काय काही सरकत नाही. तसंही आपल्याच घरात कोणतंही काम करायचं, मग लाजायचं कशाला? ते काय झालं, कोलूचंही खेळणं सापडत नव्हतं. ते शोधतच मी इथपर्यंत आले. म्हटलं आलेच आहे तर खोलीची थोडी साफसफाई सुद्धा करूया. तर कल्पना ताई म्हणतात, नाही श्वेता, तुला ही काम करायची काहीच गरज नाहीये. तू जा बरं खाली. तर श्वेता नाटक करत म्हणते, मी सायली अर्जुनच्या रूममध्ये आली. हे कल्पना मावशी आवडले नाहीये का तुम्हाला? ठीक आहे, सॉरी, मी खरंच चुकले. यापुढे इथे मी नाही येणार. मी गोलूच्याच खोलीत थांबेल असं म्हणत श्वेता नाटक करते. तर कल्पनाताई श्वेताला म्हणतात, श्वेता श्वेता, अगं मला असं नाही म्हणायचं होतं. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तू माझ्या बोलण्याच्या चुकीचा अर्थ काढतेस. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुझ्याचा राग वगैरे काही आलेला नाही. आणि हो, ही सगळी काम करण्यासाठी विमल आहे. ही सगळी काम करणं ही तिची जबाबदारी आहे. ती तिची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पडते. त्यामुळे तू नको उगा स्वतःला त्रास करून घेऊस. तर श्वेता म्हणते, हो पण विमलताई सुट्टीवर आहेत ना, मग विमलताई येईपर्यंत मी नक्कीच ही काम करू शकते. व तर त्याचा जास्तीचा पगार तुम्ही मला नका देऊ बरं. तर कल्पनाताई हसतच म्हणतात, खरंच तू तर सायलीची मैत्रीण शोभतेस. तुला सुद्धा अगदी सायली सारखूच किती काम करू आणि किती नको असंच होत असतं. तर आता श्वेता कल्पना ताईंना विचारते, तुम्हाला काही हवं होतं का? तर कल्पनात ताई म्हणतात, हो, जरा तो बाम हवा होता. आणि सायली अर्जुनच्या रूममध्ये लॉन्ड्रीचे काही कपडे आहेत का ते सुद्धा बघायचं होतं असं म्हणत कल्पनाताई आता कपाटातील कपडे चेक करत असतात. इथे मात्र श्वेता खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनचा शोध सुरूच असतो. परंतु चालून चालून सायलीला सुद्धा खूप थकायला होतं. अर्जुनच्या हे लक्षात येतं, इथे त्यांच्या हाती काहीच पुरावा लागलेला नसतो. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, मला नाही वाटत की इथे काही पुरावा सापडेल. जी माणस कॅमेरा डॅमेज करू शकतात ते काहीही करू शकतात. ते कोणताच पुरावा मागे नाही सोडणार. त्यामुळे उगाच आपण आता अजून पुढे जायला नको. आणि तुला त्रास झालेला मी नाही पाहू शकत. चल आपण गाडीत बसूया. तर सायली म्हणते, नाही नको, आपण इथपर्यंत तर आलोच आहोत. मग जरा पुढे मार्केटपर्यंत पण जाऊयात ना. असं व्हायला नको की आपण काहीच प्रयत्न केले नाहीत. अर्जुन सायलीला समजावतो आणि म्हणतो, तू ऑलरेडी दमली आहेस आणि आपल्याला हेही माहीत नाहीये की मुलींना नक्की कोणत्या रस्त्याने घेऊन गेले. या रस्त्याने की इतर दुसऱ्या रस्त्याने. आणि तुला इतका त्रास होतोय. त्यामुळे प्लीज तू स्वतःला त्रास करून नको घेऊ. सायली अर्जुनला म्हणते, 5 मिनिट चालत जाऊया. आपल्या हाती नक्कीच काहीतरी लागेल. हो, जर आपलं नशीब चांगलं असेल तर नक्कीच काहीतरी हाती लागेल. प्लीज फक्त 5 मिनिट चालूयात. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, पण सावकाश असं म्हणत सायली अर्जुन पुढे निघालेले असतात. आता सायली अर्जुन थोडे पुढे आलेले असतात. त्याच वेळी सायलीला बाजूला थोडा कचरा दिसतो आणि तिथे काहीतरी वस्तू आहेत असं सायलीला वाटतं. सायली अर्जुनला म्हणते, तिथे जरा बघा ना काय आहे. अर्जुन म्हणतो, कचरा आहे. सायली म्हणते, नाही, काहीतरी वेगळं आहे. तुम्ही जरा चेक करा बरं. आता अर्जुन पाहतो तर त्याला तिथे एक सॅक सापडते, एक बॅग सापडते. सायली अर्जुनला म्हणते, ही बॅग तर दिव्याची आहे. अर्जुन म्हणतो, तुला कन्फर्म माहीत आहे का? तर सायली म्हणते, 100 ही बॅग दिव्याचीच आहे. आता ज्यावेळी बॅग खोलून पाहतात तर त्यामध्ये कॅप आणि बॉटलही असते आणि नोटबुकही असते.
तर सायली म्हणते, हे सगळं साहित्य दिव्याच आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे 100 मुलींना याच रोडवरून घेऊन गेले आहेत. आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, एक गुड न्यूज आहे. पेनड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झाला आहे. त्यामुळे आपल्याला लवकरच आता त्यातील डेटाही कळणार आहे. आम्ही चेक करतच आहोत. तर अर्जुन म्हणतो, ग्रेट न्यूज, खरंच खूप छान काम केलेत तुम्ही. आणि हो, मी सुद्धा तुम्हाला एक न्यूज देतोय. आम्ही आता ज्या ठिकाणी आलो होतो, म्हणजे सायली आणि मी चेक करण्यासाठी आलो होतो, तर ज्या मुली किडनप झाली आहे त्यातील एका मुलीची आम्हाला बॅग सापडली आहे. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हा तर महत्वाचा पॉइंट आहे. परंतु इन्स्पेक्टर निकम यांच्या नजरेतून हा सुटलाच कसा? अर्जुन म्हणतो, इथे भरपूर कचरा आहे आणि त्या कचऱ्यातच ही बॅग होती. इन्स्पेक्टर निकम यांना कळालं नसेल की ही बॅग नक्की कोणाची आहे आणि म्हणून त्यांनी घेतली नाही. पण सायली इथे असल्यामुळे आपल्याला ती गोष्ट कळाली. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बरं ठीक आहे, काही वेळातच मी तुमच्याशी बोलण्यासाठी आणि डेटा दाखवण्यासाठी येईलच. अर्जुन म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही खरीच या, आपण निवांत बसून बोलू. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. सायली विचारते, काय झालंय? तर अर्जुन म्हणतो की आता आपल्याला त्या पेनड्राईव्हचा पासवर्डही कळाला आहे रे. आता लवकरच त्या पेनड्राईव्ह काय असेल हे आपल्याला कळेल. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन, चैतन्य आणि सायली तिघही या विषयावर बोलत असतात. अर्जुन म्हणतो की पेनड्राईव्हमध्ये एवढ्या मोठमोठ्या लोकांची नाव आहेत की ज्यामुळे कदाचित असं वाटत की या सगळ्यांशी मुलींच्या तस्करीचा काही संबंध असेल का? आता यांच हे बोलणं चालू असताना अस्मिता तिथे असते आणि अस्मिताने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तर सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, मुळात हा पेनड्राईव्ह नक्की कोणाचा आहे? तर इकडे श्वेता गोलूशी खेळत असते आणि त्याच वेळी ती अस्मिताला म्हणते, कुसुमताईंचा फोन येतोय, मी बोलून येते. हा, तर त्यावेळी अस्मिता म्हणते, हो, आणि तिला हे सुद्धा सांग की अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं आहे. तर श्वेता विचारते की काय लागलं आहे? तर अस्मिता नकळत श्वेताला सांगते की पेनड्राईव्ह, कोणता तरी पेनड्राईव्ह त्यांच्या हाती लागला आहे. तर दुसरीकडे ज्या पेनड्राईव्हमध्ये लोकेशन सापडलेली असतात तिथे सायली अर्जुन पोहोचलेले असतात आणि तिथे आता शोध घेत असताना मनूची नोटबुक त्यांच्या हाती लागलेली असते. तर सायली म्हणते, हे तर मनूच अक्षर आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे किडनप केलेल्या मुलींना अगोदर इथेच ठेवलं गेलं असणार. आता या सगळ्याचा शोध घेण्यात सायली अर्जुन यशस्वी ठरतील का? की पेनड्राईव्ह सायली अर्जुनच्या हाती लागलाय हे ज्यावेळी प्रियाला कळेल त्यावेळी ते त्यांचे मार्ग बदलतील. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.